मी बाळासाहेब पाटील, वैभव कृषी केंद्र वागळी, ॲडव्हान्स शेती सेवा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आपल्या वागळी गावातील प्रगतिशील शेतकरी दीपक एकनाथ सोनवणे यांच्या शेतावरती आलेलो आहोत आणि त्यांना आपण दीपक दादांना कपाशी पिकावरील तणनाशक फवारण्यासाठी दिलेलं होतं। दीपक दादांनी मागे या पिकावरील तणनाशकाची फवारणी केलेली आहे, तरी आपण दीपक दादांच्या मताने या ठिकाणी आपण जाणून घेऊया। नमस्कार दीपक दादा, कपाशी पिकावरील तणनाशक दिलं तुम्हाला, तर काय वाटतं रिझल्ट वगैरे कसा आलाय त्याचा? छान, सगळं तण मेलेलं आहे, सगळं गेलेलं आहे आणि या ठिकाणी तण दिसतंय, याचं काय प्रकार आहे नेमका? हे पाऊस आला होता त्याच्यामुळे राहून गेलं. पाऊस मारलं गेलं होतं तणनाशक, हां पण पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे त्यामुळे राहून गेले चारणार. असं आहे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी दीपक दादांनी या ठिकाणी कपाशी पिकावर तणनाशक मारलेलं आहे आणि या ठिकाणी मारता मारता पाऊस येऊन गेला, पाऊस येऊन गेला. त्यामुळे या ठिकाणी तणाचा पाहिजे तेवढा इफेक्ट झालेला नाही, पाहिजे तेवढं तण या ठिकाणी मेलेलं नाही। म्हणजे शेतकरी मित्रांना एकच सांगू शकतो की कुठलेही तणनाशक मारत असताना ही काळजी आपण घेतली गेली पाहिजे की कमीत कमी 3-4 तास तरी त्याच्यावरती पाऊस यायला नको। हे या ठिकाणी चित्र या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघतोय। म्हणून शेतकरी बंधूंना विनंती आहे की तणनाशक फवारणी करताना कमीत कमी 3 ते 4 तास फवारणी केल्यानंतर त्याच्यावरती पाऊस यायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे। धन्यवाद।